नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रावर निसर्गाचं एक मोठं संकट आलं आहे. हवामान खात्याने आज म्हणजेच 17 एप्रिल 2026 संपूर्ण राज्याला हाय अलर्ट जारी केला आहे. तापमानाबाबत मोठी अपडेट दिली आहे. मित्रांनो, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या अनेक भागात हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पारा 44-43 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. हे केवळ ऊन नाही तर शरीरासाठी घातक ठरणारं तापमान आहे. गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड तोडणारी ही उष्णता आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आता प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. विशेष पाहिलं तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांवर संकट आता पाहूया. कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये पाहिले तर आपण चंद्रपूर, नागपूर आणि अकोला येथे तापमान उच्चांक गाठू शकतं. सोबतच मराठवाड्यातील जिल्हे पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूरमध्ये कोरड्या हवेचा आणि उष्णतेचा तडाखा बसू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाहिलं तर जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही कडक ऊन असणार आहे. पुणे व मुंबईचे जिल्हे पाहिले तर तरी समुद्रकिनारा किंवा घाट असले तरी ह्युमिडिटीमुळे दमटपणामुळे अंगाची लाईलाई होऊ शकते. आता सरकारने केवळ इशारा दिला नाही तर काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा जाहीर केली आहेत. दुपारच्या वेळी शेतीची कामे किंवा मजुरीची कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा आणि कॉलेजला दुपारच्या सत्रात विशेष काळजी घेण्याचं सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, या उष्णतेपासून स्वतःला कसं वाचवायचं. तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना पोहोचेल. धन्यवाद.